लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 30 नोव्हेंबरच्या भागामध्ये पत्रकार आता राहुलला सांगत असतात, भालचंद्र सरांनी 2 वेळा अद्वैत चांदेकर यांचं नाव घेतलं, मग तुम्ही का इथे आलेला आहात? अद्वैत चांदेकर कधी येणार आहेत? असं म्हणत राहुलचा जवळजवळ अपमान केलेला असतो। त्यावेळेला राहुल म्हणतो, 1 मिनिट, येतीलच ना ते, असं म्हणत तो बाजू सावरत असतानाच तिकडे अद्वैत येतो। इकडे आता रोहिणीला वाटतं उगाच ह्याला पाठवलं, सगळ्यांच्या समोर याचा खूप मोठा अपमान केलाय पत्रकारांनी। मग आता इकडे अद्वैत येतो आणि म्हणतो, मे आय, असं म्हणत तो आता राहुलकडून माईक मागून घेतो। त्यावेळेला संगीता म्हणते, बघितलेस, संस्कार संस्कार म्हणतात याला। राहुलकडून माईक घेतल्यावरती अद्वैत म्हणतो, म्हणजे मी आत्ता बॅक स्टेजला उभा होतो ना, तर आबांचं बोलणं ऐकलं। आबा माझं खूप कौतुक करत होते, पण खरं सांगू का, तर ही शतक महोत्सवी वर्ष पूर्ण करण्याची जबाबदारी आमच्या 3 भावांची होती। मी, राहुल आणि सोहम, आम्ही 3घांनी मिळून हे सगळं केलेलं आहे। म्हणजे 3घांनी आम्ही वेगवेगळी कामं वाटून घेतलेली आहेत आणि हे सगळं आज जे भव्य दिव्य तुम्ही पाहताय ना, या सगळ्या यशामध्ये आम्ही 3घांनी एकत्र काम केलेलं आहे। भले आम्ही वेगवेगळी कामं केली असतील, पण ह्या 3घांच्या मेहनतीमुळे आज हा दिवस दिसतोय आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आजचा दिवस खूप एन्जॉय करा। तुम्ही इकडे आलात, मी तुमचा खूप आभारी आहे। डान्स कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा आणि लवकरच ही स्पर्धा सुरू होते, एन्जॉय, असं म्हणत आता इकडे अद्वैत सगळ्या आलेल्या माणसांचं स्वागत करतो। सगळेजण टाळ्या वाजवतात। संगीता आता म्हणते, बघितलंच, संस्कार संस्कार म्हणतात याला, आणि सगळेजण डान्स कॉम्पिटिशनसाठी तयार होतात। त्यावेळेला संगीता म्हणते, नाही नाही, तुला पण या डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे, आणि नुसता भाग नाही घ्यायचा आहे, तुला जिंकायचंच आहे। नैना म्हणते, हो आई। तोपर्यंत इकडे आता आबा सांगत असतात, जा रघु, तू न आपल्या बागेतील बनवलेल्या फुलांचा देवी आईसाठीचा जो हार आहे ना, तो घेऊन ये। रघु हार आणण्यासाठी येतो, पण त्याच वेळेला हार उचलताना तो अडकतो आणि तुटतो। नैना हे आता इकडे डान्ससाठी तयारी करत असते। कला हे सगळं बघते। कला बघते आणि ती विचार करते, अरे देवा, म्हणजे आता देवी आईला हार कसला घालणार? सोहम म्हणतो, रघु काय झालं? रघु म्हणतो, दादा बघा ना, हार तुटला। कला म्हणते, मी तुमची मदत करू शकते, तुम्ही एक काम करा, बागेमध्ये असलेली दुसरी पण फुलं घेऊन या। मग अजून खूप सारी फुलं आणल्यावरती कलाने एकदम सुंदर हार केलेला असतो आणि ती रघुला म्हणते, जा आता हा हार नेऊन दे। मग रघु हार घेऊन जातो। इकडे सगळेजण हारासाठी खोळंबलेले असतात आणि आबा म्हणतात, काय रे रघु, अरे हारासाठी तुला इतका उशीर का झाला? रघु म्हणतो, नाही, तो हार तुटला ना, म्हणून एका पोरीने सगळा मला हार बनवून दिला। आबा म्हणतात, अरे वा, म्हणजे हार इतका सुंदर बनवला जसं की फुलांचा ताटवाच। खरंच त्या पोरीचं भलं होऊ दे, इतका सुंदर हार फुलांना पण खूप छान वाटलं असेल, असं म्हणत अद्वैतला हार घालण्याचा मान दिला जातो। अद्वैत हार घालतो आणि आता देवी आईचं पूजन करतो आणि सगळेजण आरती करतात। आरती झाल्यावरती आता डान्स कॉम्पिटिशन सुरू होणार असते, पण संगीताने इकडे खूप मोठं कारस्थान केलेलं असतं। आता डान्स कॉम्पिटिशन सुरू होते आणि तोपर्यंत इकडे कला सांगत असते, सोहम तू जा ना पुढे, मी इथे आहे, थांबते, मी इथून डान्स बघते। मग कला डान्स बघायला लागते आणि ती इकडे संगीताने कारस्थानं केलेली असतात। म्हणजे डान्स कॉम्पिटिशनची रिक्वायरमेंट असते की तुम्ही हातामधून मशाल खाली ठेवायची नाही आणि शेवटपर्यंत मशाल तेवत ठेवत डान्स करायचा। मग संगीताने आपलीच मुलगी जिंकावी म्हणून प्रत्येक मुलीसाठी काही ना काहीतरी जुगाड केलेला असतो। एका मुलीच्या मशालीमध्ये तिने आता पेटू नये म्हणून खूप सारं काहीतरी असं टाकलेलं असतं की मशाल पेटणारच नसते। होस्टने सांगितलेलं असतं, काही झालं तरी शेवटपर्यंत मशाल पेटत राहिली पाहिजे। मुलगी डान्स तर छान करत असते, पण डान्स छान करत असताना तिची मशाल पेटत नाही म्हणून एक मुलगी जाते। दुसरी मुलगी पण डान्स छान करत असते, पण तिला आधीच डान्स करताना पाहून संगीताने तिचा आता ड्रेसच फाडून टाकलेला असतो। शेवटच्या क्षणाला त्या मुलीला ऑकवर्ड होतं आणि ती निघून जाते। संगीताने सगळी कारस्थानं बसून बसून तिकडे केलेली असतात, एकीची मशाल न पेटवण्यासाठी आणि एकीचा ड्रेस फाडण्यासाठी। संगीता विचार करते, वा ग संगीता, तू किती हुशार आहेस। देवी आई मला माफ कर, पण माझ्या पोरीचं लग्न होईपर्यंत मी काय गप्प बसणार नाही। तिसरी मुलगी येते आणि ती डान्सच करू शकत नाही, कारण तिच्या डोळ्याला कसला तरी हात लागलेला असतो आणि ती सारखा सारखा डोळा चोळते आणि स्टेजच्या खाली येते। संगीताने त्या मुलीच्या मशालीवरती खूप सारी मिरची पावडर टाकून ठेवलेली असते आणि आता एक एक करत सगळ्या मुली बाद होतात। आता संगीताने सगळं केलेलं कारस्थान तिला स्वतःला आठवत असतं आणि आता नैना नाच करायला येणार असते। नैना डान्स करायला येते, तेवढ्यात तिथे काजू येते आणि म्हणते, ताई अगं चल की आज जाऊया। यावरती आता इकडे कला सांगते, नको ना, थांब जरा काजू। संगीता येते आणि म्हणते, वा वा कले, तू आलीस खरंच, चल तू, आपली नैनी डान्स करणार आहे, डान्स कॉम्पिटिशनमध्ये तिने पार्ट घेतलेला आहे, चल चल तू डान्स बघायला चल बरं, असं म्हणत नैनाला डान्स बघण्यासाठी संगीता आग्रह करत असते। आता काजू आणि नैना
आता आलेल्या असतात संगीतासोबत, पण कलाला सोहमने बोलवलेलं असतं. मग इकडे सगळेजण डान्स बघायला लागतात. सगळेच जण डान्स बघण्यासाठी उत्सुक असतात. नैनी डान्स करते म्हणून कला आता मागे जाऊन उभी राहते. आता नैनाचा डान्स बघत अद्वैत सुद्धा एकदम भारावून जातो. नैना डान्स करत असते आणि अद्वैत एकटक तिच्याकडे पाहत असतो. नाही, आता नैना खूप सुंदर डान्स करत असते, पण डान्स करता करता तिच्या मशालीमधला एक निखारा खाली पडतो आणि आता हे सगळं कला बघते. कला विचार करते, जर ताईचा याच्यावरती पाय पडला तर मात्र तिच्या पायाला भाजेल, म्हणून आता कला येते आणि त्या निखाऱ्यावरती हात ठेवते. निखाऱ्यावरती हात ठेवल्यावर आता पुन्हा एक नैनाला काही लागू नये म्हणून ती नैनाला एक हळूच धक्का देते. धक्का दिल्यावरती तिला सावरण्यासाठी अद्वैत तिकडे येतो आणि तो नैनाला उचलून घेतो. आणि आता तो नैनाला म्हणतो, तुम्हाला काही लागलं तर नाही ना? नैना म्हणते, नाही, तुम्ही सावरलत ना मला. तोपर्यंत कलाचा हात पूर्णपणे भाजलेला असतो, पण अद्वैतला हे दिसत नाही की कलाचा हात भाजलेला आहे. तो म्हणतो, काय चाललंय तुमचं? म्हणजे मुळातच तुम्हाला इथे येण्याची परवानगी कोणी दिली? काय चाललंय तुमचं हे सगळं? या पूजेमध्ये तुम्हाला येण्यासाठी मी सक्त मनाई केली होती ना? इथे आलात, दुसऱ्याला त्रास देताय, त्या मुलीला पाडण्याचा प्रयत्न केलात, त्यांना तर मी वाचवलं, पण माझ्या रागातून तुम्ही वाचू शकणार नाही. मी तुमच्या विरुद्ध लीगल ॲक्शन घेणार आहे. इकडे आता कला सांगण्याचा प्रयत्न करत असते, अहो मी खरंच काही नाही केलेलं आहे. म्हणजे तिकडे तो निखारा असं म्हणणार तर आता अद्वैत म्हणतो, तुझं मला काही ऐकायचंच नाही. तुला सांगितलं होतं ना की या पूजेमध्ये तू येऊ नकोस म्हणून. मग या पूजेत आलीच कशी? काय सिक्युरिटी कुठे आहेत? CCTV फुटेज चेक करा बघा. हिला कुणी आत पाठवलं? मला सगळं कळलंच पाहिजे. असं म्हणत अद्वैत खूप चिडलेला असताना तिकडे आता सोहम येतो आणि दादा 1 मिनिट थांब. अरे यांनीच आपल्याला खूप मोठ्या संकटातून वाचवलं ना, आणि म्हणून मी यांना आतमध्ये आणलं, मीच आणलं. यावरती अद्वैत चिडतो आणि म्हणतो, तू कुणालाही आतमध्ये आणशील का? सोहम म्हणतो, आज यांनी आपली किती मदत केली बरं, मग यांनी देवी आईची पूजेचं दर्शन घ्यायला नको का? दादा तू काय बोलतो आहेस? असं म्हणत आता कलाची बाजू घेऊन सोहम अद्वैतचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करत असतो. पण इतकं सगळं होऊन सुद्धा नैनी किंवा स्वतः संगीता ही तिची बहीणच आहे आणि तिच्या पायाखाली निखार आला होता म्हणून वाचवत आहे असं एकही शब्द बोलत नाहीत, कारण त्यांना नैना आणि अद्वैत यांना एकत्र आणायचं असतं. पण सोहम सांगतो, दादा तू असं नको ना करूस. यावरती आता मात्र चिडलेला अद्वैत म्हणतो, सोहम तुला कळत नाही का कुणाला बोलवायचं कुणाला नाही? मग काजू चिडते आणि म्हणते, याला आता सांगायलाच पाहिजे की निखाऱ्यावरती नैनीचा पाय पडणार होता म्हणून हिने वाचवलं. त्यावरती संगीता म्हणते, खबरदार, तू काहीही करायचं नाहीयेस, थांब इथेच. संगीता मुद्दामच तिला थांबवते. तोपर्यंत आता मात्र इकडे विचार करत असते नैनी की हे प्रकरण थांबवायला पाहिजे. आता अद्वैत खूप चिडलेला असतो आणि तो सोहमला म्हणतो, तुला सांगितलं ना हिला आत्ताच्या आत्ता बाहेर कार म्हणून. त्यावेळेला आता नैना सांगत असते, हे बघा आज तुमच्या घरामध्ये पूजा आहे, त्यामुळे या पूजेला तुम्ही तुमचा मूड खराब करू नका बरं. हे बघा आपण एक काम करूया, आपण जरा शांततेने हे प्रकरण हँडल करूया. पण नैना इतकी स्वार्थी असते की ज्या आपण कलामुळे इकडे आलो, तिने आपल्याला ड्रेस शिवून दिला, तिच्याचमुळे पास मिळाले आणि आज पण आपल्याला पाय भाजू नये म्हणून स्वतःचा हात भाजून घेणाऱ्या कला आपल्या बहिणीबद्दल नैना काही बोलायला तयार नसते. अद्वैत उलट सुलट काहीही बडबडत असतो तरी सुद्धा नैना शांत असते. कलाला मात्र खूप वाईट वाटतं की आपली बाजू घ्यायला कोणीच काय येत नाहीये. मग इकडे आता नैनीची नाटकं सुरू होतात. नैना आता स्वतः उठण्याचा प्रयत्न करते पण तिला काही उठता येत नसतं. नैना सांगत असते, हे बघा तुमच्या घरातली पूजा आहे ना, तुम्ही तुमच्या घरातली पूजा खराब करू नका. ए मुली तू जा बरं इथून. असं म्हणत ती आता कलाला चक्क ए मुली म्हणून हाक मारते. त्यावेळेला कला म्हणते, ताई ताई म्हटल्यावर ती अद्वैत म्हणतो, हे बघ ए झालं, नाती जोडायला आलीस तू इथे, तुझी इथे ताई वगैरे कोणी नाही आहे. नाती जोडण्याचा प्रयत्न करू नको, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा बरं. तेव्हा नैना म्हणते, हे बघा तुम्ही एक काम करा बरं, तुम्ही असं इथे थांबू नका, पूजेचा उगाचच वेळ घालवू नका, तुम्ही इथून निघा. कलाला खूप वाईट वाटतं. ज्या बहिणीसाठी कलाने इतकं केलेलं असतं ती बहीण एका क्षणासाठी पण विचार करत नाही की कलाला काय वाटेल आणि ती अद्वैत समोर नाटक करत आता कलाला तिकडून जायला सांगते. कलाला खूप वाईट वाटतं आणि नैना तिला साधी ओळख पण न दाखवता अद्वैतच्या पावलावर ती पाऊल ठेवून तिला तिथून जाण्यासाठी सांगत असते. मग आता इकडे लगेचच सरोज येते. सरोज म्हणते, हे बघ तू आमची खूप मदत केलीस, पण आता मात्र या सगळ्या पूजेला गालबोट नको. कल्याला खूप वाईट वाटतं. पूजेमध्ये कोणत्याही प्रकारचं गालबोट नको म्हणून कला तिकडून निघते. इकडे नैना नाटक करायला लागते की तिला चालताच येत नाहीये. मग अद्वैत तिला उचलतो आणि सगळ्यांच्या समोर रूममध्ये घेऊन जातो. तोपर्यंत
कला विचार करत असते, का वागते ताई अशी माझ्याशी, आणि कलाच्या डोळ्यात पाणी असतं. काजूला पण खूप वाईट वाटत असतं, पण संगीता आणि नयना संधीचा फायदा घेण्यासाठी अद्वैत आणि नयनाला एकत्र आणण्यासाठी गप्प बसलेल्या असतात. आता खरंच अद्वैत आणि नयना एकत्र येणार, की अद्वैत आणि कला यांचं लग्न होणार? नियती हे लग्न कसं घडवून आणणार, पाहणं रंजक ठरणार.